स्वतः मम्मीचे कबोर्डमध्ये जाऊन कपडे वगैरे घ्यायचे आणि माझी रूममध्ये जाऊन लपून घालायचे आणि मिररमध्ये बघून म्हणायचे की आम अ गर्ल, मला मुलगी बनायचं आहे. ते झाल्यानंतर मग मला ती एक क्लॅरिटी आली की मी ट्रान्स आहे आणि मला ट्रान्झिशन करायचं आहे. मी तेच ट्राय केलं की हे जे पण फिलिंग्स आहेत माझे पोरी बनायचे ते चुकीचं आहे आणि असं वागणं बरोबर नाही. कारण मी मिररमध्ये बघते तर तेव्हा पोराचं शरीर होतं. मॅच व्हायचं आणि मी ड्रेसिंग रूममध्ये जायची किंवा बॅटिंग करताना परत यायची तर तेव्हा म्हणजे मिररमध्ये बघून नुसतं रडायची मी. या दोनमध्ये तुला काहीतरी एक निवडायचं होतं आणि हा खूप अवघड असा पर्याय आहे. किती त्रास झाला होता ते निवडताना, घरच्यांना समजावताना किती त्रास झाला होता, मित्रमैत्रिणींना ते पचलं होतं का? सुसायडल थॉट्स होते, सुसायडल फिलिंग्स होते आणि ते तेवढं झालं की मी डिसाईड केलं की मला ट्रान्झिशन करूच लागेल आणि एक दुसरं फील्ड बघू लागेल जे पण सूट करेल. कारण मी अशी नाही जगू शकत पोरासारखी. नमस्कार, मी पूर्वी भावे. रंग माझा वेगळा या विशेष सेगमेंटमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. 2018ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंध असणं हा गुन्हा नाही असा ऐतिहासिक निर्णय दिला आणि त्यानंतर भारतातल्या फक्त समलिंगीच नाही तर LGBTQI+ या समुदायाला समाजात हक्काची जागा मिळाली. मनुष्याची लैंगिक ओळख ही इंद्रधनुष्यासारखी बहुरंगी असू शकते हे हळूहळू समाज स्वीकारायला लागलाय. गेल्या काही वर्षात हा समुदाय बहरलाय, मुक्तपणे व्यक्त व्हायला लागलाय. आपली वेगळी ओळख काहींनी स्वीकारली आहे आणि आता ते ती साजरीही करू लागलेत. अशाच प्रवासातून गेलेली एक सुंदर तरुणी आज आपल्या सोबत आहे, अनाया बांगर. खरं तर हिचं मूळ नाव आर्यन बांगर, क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा. आर्यन बांगर ते अनाया बांगर हा लिंग बदलाचा प्रवास म्हणजेच ट्रान्झिशन तिने का आणि कसं घडवलं याबद्दल आपण गप्पा मारणार आहोत. स्वागत करूया अनायाचं. अनाया, तुझं खूप खूप स्वागत आहे. एकतर हा महिना याला आपण प्राईड मंथ म्हणतो कारण LGBTQI कम्युनिटी म्हणजे समलिंगी किंवा ट्रान्सजेंडर ह्या समुदायातील सगळे लोक कुठेतरी आपलं जे मोकळं आकाश आहे त्याच्यात श्वास घ्यायचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर त्याबद्दल अवेअरनेस, जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आजचा हा सगळा क्षण साजरा करण्यासाठी तू आमच्याबरोबर इथे स्टुडिओत आलीस, त्यामुळे खूप 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 धन्यवाद. मला एक खूप उत्सुकतेची अशी गोष्ट वाटते की नक्की तुला एक मुलगा असताना मला मुलगी व्हायचंय किंवा मला मुलीसारखं दिसायचंय, मला मुलीसारखं वागायचंय असं इतक्या क्लॅरिटीने कळलं होतं आणि कधी कळायला सुरुवात झाली? खरं सांगेल तर माझ्याकडे ती क्लॅरिटी नव्हती, पण हे फिलिंग सुरू झाले जेव्हा मी 8-9 वर्षाची होती. तेव्हा मी स्वतः मम्मीचे कबोर्डमध्ये जाऊन कपडे वगैरे घ्यायचे आणि माझी रूममध्ये जाऊन लपून घालायचे आणि मिररमध्ये बघून म्हणायचे की आम अ गर्ल, मला मुलगी बनायचं आहे. आणि तेव्हापासूनच फिलिंग्स पर्सिस्टंट राहिले, पण मला वाटलं तेव्हा की मी काहीतरी चुकीचं करत आहे. सो ते एक इंटरनल शेम होतं, लाज होती त्या बाबतीत माझ्या. आणि तेच मी ट्राय केली की ते लपवून लाईफ राहू तसं. पण अंटिल जोपर्यंत लॉकडाऊन नाही आलं तोपर्यंत मी कोप करत होती, लपून खेळायचं, लपून राहायचं. आणि लॉकडाऊनमध्ये ते फिलिंग्स म्हणजे ओपनली रिसर्फेस झाले कारण माझ्याकडे ते एक्सटर्नल वर्ल्डचं प्रेशर नव्हतं. ते झाल्यानंतर मग मला ती एक क्लॅरिटी आली की मी ट्रान्स आहे आणि मला ट्रान्झिशन करायचं. पण लहानपणी जेव्हा तू या सगळ्या भावनांमधनं जात होतीस तेव्हा तू मुलांच्या शाळेत शिकत होतीस, बरोबर आहे? आणि शिवाय तू क्रिकेट खेळत होतीस, त्यामुळे सातत्याने तू मुलांमध्ये होतीसच. मग असं असताना कुठेतरी आपल्या भावना कुठेतरी लपवून ठेवणं किंवा त्याच्याबद्दल गिल्ट वाटणं याचा किती त्रास झाला होता तुला? भरपूर. कारण मला स्वतःला वाटत होतं की मी एक म्हणजे वेगळी आहे या सगळ्यांपेक्षा आणि पोरांमध्ये राहायचं आणि पोरांमध्ये कोप करायचे खूप हार्ड असतं. कारण तुम्हाला एका बाबतीने विचार करू लागते, एका बाबतीने बोलू लागतं आणि जसे पोरं असतात ते कधी कधी काही टॉक्सिक होऊन जातं. आणि मी बॉईज स्कूलमध्ये होती तर मला माहीत पण नव्हतं की कसं होतं जस्ट टू बी ऑन द गर्ल साईड. सो ती अवेअरनेस नव्हती माझ्याकडे आणि त्याच्यावरतून मी क्रिकेट खेळत होती. तर क्रिकेट खेळताना मला
मला तेच ऍडजस्ट करू लागलो, खूप पोरांमध्ये राहायचं आणि मी तेच ट्राय केलं की हे जे पण फिलिंग्स आहेत माझे पोरी बनायचे ते चुकीचं आहे आणि असं वागणं बरोबर नाही. कारण मी मिररमध्ये बघते तर तेव्हा पोराचं शरीर होतं. म्हणजे खूप जास्त कुठेतरी माझे विचारच चुकतायत आणि मी याच्यानं शटडाऊन केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे किंवा त्यातनं पळालं पाहिजे इतकं तुला वाटत होतं तेव्हा. पण हे सगळं चालू असताना म्हणजे तू आता म्हणालीस ना की मुलांबरोबर तू सतत असायचीस, तर मग त्याच्यामध्ये हे होतं का की ज्या भाषेत मुलं बोलतात, ज्या पद्धतीने मुलं वागतात, हातापायी करतात किंवा हे सगळं पण कुठेतरी आवडत नव्हतं किंवा मी ह्याला बिलॉंग नाही करत, मी ह्यातली नाही आहे, असंही जाणवायचं? हो, जाणवायचं. आणि जेव्हा मी ती गोष्ट दाबून ठेवलेली काही वेळासाठी ते कामात आली. म्हणजे मला थोडं वाटलं की मी आता फिट इन करते सोसायटी सोबत, तर थोडं ते कम्फर्ट होतं, ते इझीनेस होती लाईफमध्ये. पण ते आतूनच ते जे इंटरनल कॉन्फ्लिक्ट होतं, जे मिसमॅच होतं माइंडचं आणि बॉडीचं, ते खूप कन्फ्युजिंग होतं, खूप डिस्ट्रेसिंग पण होतं हे पूर्ण वेळी. पण मग अखेर तो टप्पा आला, तू म्हणालीस त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या वेळेला. कदाचित तेव्हा ते एक आयसोलेशन होतं, विचार करायला वेळ होता, ह्याचा परिणाम झाला असेल, मला माहिती नाही, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. पण मग ते कळल्यानंतर स्वतः ऍक्सेप्ट करायचं आणि इतरांना सांगायचं, ज्याला आपण कमिंग आउट म्हणतो, किंवा आणि कुठेतरी सपोर्टची गरज असते अशा वेळेला. तो सगळा प्रवास कसा होता? कारण तो मला माझ्या मते खूप अवघड आहे, खास करून भारतीय समाजामध्ये तो ट्रॉमॅटिकच असू शकतो, म्हणजे धक्कादायक सगळ्या पातळीवरती असू शकतो. सो मला ती क्लॅरिटी मिळालेली जेव्हा आयसोलेशनमध्ये होते. आणि अगेन मला बाहेर जाऊन एक असं पर्सोना नाही क्रिएट करायचं होतं लोकांसाठी की मी अशी आहे, म्हणजे मी एका तरीकेनं वागले तर मला ऍक्सेप्ट करतील किंवा मला साईडलाईन नाही करतील लोक क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये स्पेशली. कारण तिथे तुम्ही थोडं पण लाईक फेमिनिटी दाखवली तर यू आर मेड फन ऑफ, की तेच होतं. आणि जे ते प्रेशर निघालं, टाइम होतं स्वतःचे थॉट्स आणि फिलिंग्स सोबत सगळं प्रोसेस करायला, तेव्हा मी कन्क्लुजनवर आले जेव्हा मी रिसर्च केलं या बाबतीत की माझे फिलिंग्स का आहेत तसे. ते झाल्यावर मला कळालं की मी ट्रान्स आहे, आय एम अ ट्रान्स वुमन. आणि त्याच्यानंतरही मी थेरपीला गेले. थेरपी सुरू करतानाही मी विचार करत होते की हे मला नको आहे, कारण माझी लाईफ काय असणार पुढे. बरोबर आहे. कारण म्हणजे तेव्हा समाजाची भीती होती कुठेतरी. ते तर होतीच, पण त्याच्या बाबतीत पण की लाईफ मध्ये मी काय करेल, कारण मी क्रिकेटच खेळली आतापर्यंत. मला ADHD आहे आणि लर्निंग डिसेबिलिटी आहे, तर स्टडिंग वॉज नेव्हर एन ऑप्शन फॉर मी. ओके. सो तेच चालू होतं आणि मी अँटीडिप्रेसन्सवर होती 1 वर्ष 1.5 वर्ष. आणि ड्युरिंग दॅट टाइम पण मला असं वाटायचं की माझी लाईफ अशी काय, लाईक मॅच व्हायचं आणि मी ड्रेसिंग रूममध्ये जायची का बॅटिंग करताना परत यायची, तर तेव्हा म्हणजे मिररमध्ये बघून असं रडायची मी. कारण तेच ते मिसमॅच असतं तर खूप हार्ड असतं कोप करायला एक्सटिरियर वर्ल्ड सो, जेव्हा तुम्ही स्वतः ते अलाइनमेंट नसते. आणि हळूहळू असं होत गेलं की मला क्रिकेट नाही आवडायला लागलं, कारण मला हे फेक लाईफ जगू लागते दुसऱ्यांसाठी, सोसायटीसाठी, सोसायटीच्या पीससाठी, ताकी मी नॉर्मली मला ट्रीट करतील लोक. म्हणजे बेसिकली खूप मोठ्या मुखवटा घालून आपण जगतोय, हे सातत्याने तुला बोचत होतं कुठेतरी मनामध्ये. हो. पण मला एक महत्वाची गोष्ट अशी वाटते की या टप्प्यावरती तुझ्याकडे कदाचित असा एक मोठा प्रश्न उभा असेल की आता मला हे सहन होत नाही, तर एकतर मला ही आयडेंटिटी पूर्णपणे स्वीकारायला लागेल किंवा मला क्रिकेट स्वीकारायला लागेल. म्हणजे पॅशन आणि आयडेंटिटी, ओळख, या दोन मध्ये तुला काहीतरी एक निवडायचं होतं. आणि हा खूप अवघड असा पर्याय आहे. किती त्रास झाला होता ते निवडताना, घरच्यांना समजावताना किती त्रास झाला होता, मित्रमैत्रिणींना ते पचलं होतं का? सो ग्राउंडमध्ये मी जशी म्हणत होते की मला क्रिकेट नाही आवडायला लागलं, कारण तेच कॉन्फ्लिक्ट चालू होतं. मला ग्राउंडमध्ये मी फिल्डिंग करताना असं वाटायचं की मला नाही जगायचं, की लाईक मला लाईक सुसायडल थॉट्स होते, सुसायडल फिलिंग्स होते. आणि ते तेवढं झालं की मी डिसाईड केलं की मला ट्रान्झिशन करूच लागेल आणि एक दुसरं फील्ड बघू लागेल जे पण सूट करेल. कारण
मी अशी नाही जगू शकत पोरासारखी. म्हणजे तिकीट सोडायला लागेल कदाचित. हो, म्हणजे असं झालेलं की लाईफ इन दॅट सिच्युएशन झालेली. कारण म्युटिलेशनचे पण खूप फिलिंग्स होते ड्युरिंग. हो, लाईक नॉट लाइकिंग द बॉडी पार्ट्स दॅट आय हॅव. म्हणजे तुला मुलाचं शरीर आवडत नव्हतं आणि त्यामुळे तू स्वतःला हार्म करायला सुद्धा तयार झाली होती. ओके. ते त्या बाबतीत तेवढं झालं आणि मग मी डिसाईड केलं की मला क्रिकेट सोडून लागेल, मी ट्रान्झिशन करेल, मी युकेलाच राहील, ट्रान्झिशन करेल. कारण मी ते काय केलं असतं तर लोकांना लगेच कळालं असतं, कारण पप्पांचं नाव आहे. नक्कीच. सो ते मी डिसाईड केलं आणि मी युकेला गेली माझं मास्टर्स करायला डिझाईनमध्ये. आणि मला खात्री आहे की सगळ्यांसाठीच हा एक अवघड प्रवास असलेला असणार आहे. तुझ्या मित्रमैत्रिणींनी तुला चांगलं पटकन स्वीकारलं होतं? हां, मित्रमैत्रिणी खूप ॲक्सेप्टिंग, खूप अंडरस्टँडिंग होते. पण फॅमिली आणि जे रिलेटिव्स होते, पेरेंट्स होते, ते शॉकमध्ये होते. ते त्यांना समजत नव्हतं आणि मी त्यांना ही गोष्ट सांगितली जेव्हा मी युकेमध्ये गेलेली पहिलं वर्ष 2023च्या IPLच्या टायमाला मी सांगितलेलं पप्पांना. ओके. मग त्याच्यानंतर मी परत इंडियामध्ये आली सायकायट्रिस्ट, सायकोलॉजी असेसमेंट करून घ्यायला. सायकायट्रिस्टशी बोलून गेल्या या बाबतीत आणि फॅमिली पण होती सोबत. मग फॅमिली सोबत झाले सेशन्स आणि त्याच्यानंतर फॅमिली आधी शॉक होती, पण त्यांना म्हणजे सायकायट्रिस्टने समजवलं, काउन्सिलर सायकायट्रिस्टने, की हे काय मेंटल हेल्थ इश्यू नाही आहे, हे एक रिअल कंडिशन असते लोकांमध्ये आणि माझ्यासारखे भरपूर लोक आहेत. मला वाटतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण प्राईड मंथच्या अनुषंगाने बोलतोय तर मला वाटतं की हा एक आपण थोडासा अंडरलाईन केला पाहिजे की असे लोक आहेत, सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट आहेत, जे हे पूर्णपणे ओळखू शकतात की हे नेचर आहे या व्यक्तीचं, ही स्वाभाविकता आहे, हे काहीतरी ढोंग नाहीये किंवा हे काहीतरी फॅड किंवा ट्रेंड नाहीये. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीची हेल्प मिळणं खूप गरजेचं असतं अशा पातळीवर. डेफिनेटली. मला ती हेल्प नाही मिळाली असती तर मी आज इथे बसली असते. मग खूप चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांनी माझी असेसमेंट केली आणि ते एक लेटर देतात ज्याच्यात म्हणलेलं असतं की जेंडर डिस्फोरिया सर्टिफिकेट. ओके. म्हणेन की तुमचं माइंड आणि बॉडीचं जे मिसअलाइनमेंट आहे, जेंडर जे मॅच नाही होत आहे, त्याला जेंडर डिस्फोरिया म्हणतात. आणि ते लेटर घेऊन तुम्ही मग हॉर्मोन थेरपी सुरू करू शकता. मला वाटतं हॉर्मोन थेरपी या मुद्द्याकडे आपण यायचंय, कारण ते ट्रान्झिशनचा जो सगळा भाग आहे तो अतिशय मला त्याबद्दल क्युरिओसिटी आहे, कारण आपण दुसऱ्या बाजूला राहून या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती नसते आणि ते कुठेतरी समजून घेणं खूप गरजेचं आहे. त्यातनं कदाचित अनेकांना मदत सुद्धा होऊ शकते. पण तरी पण मला एक महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू UK मध्ये होतीस आणि आपल्याला सहसा असं वाटतं की भारतीय समाज हा जास्त या सगळ्या बाबतीमध्ये कन्झर्वेटिव्ह आहे किंवा नाही पटकन अशा गोष्टी सहन होत. अजून आपल्याकडे इंटरकास्ट मॅरेज पासून सगळ्या गोष्टींचा टॅबू असतो, बरोबर आहे. मग UK मध्ये असताना तुला असं वाटलं होतं का की हे खूप बरं आहे, मी इथे माझ्या ओळखीसह वावरू शकते, सोपं आहे जास्त? UK मध्ये कसं असतं, प्रायव्हसी जे आहे खूप इम्पॉर्टन्स देतात तिथे कल्चरच तसं आहे की प्रायव्हसीचं. पण इंडियामध्ये ऑपोजिट आहे, कारण इंडियामध्ये लोकांना म्हणजे इंटरेस्ट असतं की दुसऱ्यांच्या लाईफमध्ये काय चालू आहे, थोडं गॉसिपी आहे. हो. मग नातं खूप सत नाही जास्त ते. पण UK मध्ये असताना ते एक सॅटिस्फॅक्शन होते की मी जे ट्रान्झिशनच्या फेजने जात आहे, ते जे ऑकवर्ड फेज म्हणतात, बॉय टू गर्ल ट्रान्झिशन होणं, मी हॅपी होते की मी तिथे ते करू शकले. माझ्याकडे ते प्रिव्हिलेज होता की मी बाहेर जाऊन शिकू शकले आणि ट्रान्झिशन करू शकले विदाउट बिंग इन द लाईमलाईट. आणि जेव्हा मी रेडी होती तेव्हा आय केम आउट टू द वर्ल्ड. विच इज अमेझिंग. आणि मला असं वाटतं की ट्रान्झिशनच्या मुद्द्यावरती बोलायचं झालं ना अनाया, तर मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की काय अमेझिंग ट्रान्झिशन आहे. म्हणजे आर्यन बांगर हा पण एक खूप क्यूट मुलगा होताच, पण अनाया बांगर ही खूप सुंदर तरुणी आहे. आणि ज्या पद्धतीने तुझी ग्रेस आहे, तुझं बोलणं आहे, तुझा आवाज आहे आणि तू जशी दिसतेस, विच इज व्हेरी ब्युटिफुल, जे खूप सुंदर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप अप्रतिम ट्रान्झिशन तुझं झालंय. तुला असं वाटतं का आरशात बघितल्यावर की ओ हेच माझं स्वप्न होतं, ते पूर्ण झालंय? सो मी म्हणेल इट्स स्टील वर्क इन प्रोग्रेस. मी आत्ताही म्हणजे कम्प्लिटली सॅटिस्फाईड नाही. आणि आत्ताही जेव्हा मी मिररमध्ये बघते, जे डिस्ट्रेस होतं ते कमी झालंय, पण ते
डिस्ट्रेस आताही आहे, कारण मला आता 1.5 वर्ष झालेत हॉर्मोन्स मध्ये राहून, आणि बॉडी हळूहळू चेंज होते. असं नाही की तुम्ही एक दिवस घेतला आणि पुढच्या दिवशी तुम्ही झाले चेंज. हे खूप स्लो प्रोसेस असते, आणि हळूहळू जे मी लेयर्स होते, लाईक पोरासारखे राहायचे लेयर्स, लाईक पोरासारखं वागणं बोलणं, ते सगळं हळूहळू पील ऑफ होत गेलं, आणि स्वतः ते जे शेल होतं ते शेलच्या बाहेर मी हळूहळू निघत आहे. पण तुला आवडत गेलं ते पोरासारखं वागणं, जसं कमी झालं तसं तुला आवडत गेलं. हा, भलेही मला ते मध्ये होतं कन्फ्युजन की कसं वागू, आता कसं राहू, कारण मी एकाच बाबतीने राहिली आउटसाइड वर्ल्ड साठी. बरोबर आहे. आणि जे लाज होती ते माझ्या आत, ते लाज काढणं आणि स्वतःसारखं राहणं पण एक डिफिकल्ट फेज होता. पण आता मी हळूहळू कम्फर्टेबल होत चालली, आणि आय एम जस्ट हॅपियर. वा, खूपच छान. आणि आता ही जी हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, राईट, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी, HRT त्याला म्हणतात, बरोबर आहे. तर त्याची सगळी प्रोसिजर कशी होती? ते करत असताना तुला फिजिकली, शारीरिक दृष्टीने किती त्रास झाला होता, किंवा भावनिक दृष्टीने किती त्रास झाला होता? त्याची किंमत काय असते, म्हणजे पैशाची पण आणि एरवी सुद्धा? आय मीन, किंमत गेलं तर रेंज करते, डिफरंट रेंजेस असतात. सो तुम्ही हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू करतात तर त्याच्यात तुम्हाला लेट्स से मॅन टू वुमन ट्रान्झिशन करायचं आहे, तर त्याच्यात तुम्हाला टेस्टोस्टेरोन ब्लॉकर्स घ्यावे लागतात आणि इस्ट्रोजन पिल्स. टेस्टोस्टेरोन ब्लॉकर्स काय, ते टेस्टोस्टेरोन बॉडीमध्ये जे असते मेलच्या, ते बंद करायला त्याचं प्रोडक्शन, आणि त्याच्यासाठी इंजेक्शन्स येतात, पिल्स येतात. तुम्ही दोघांपैकी एक सिलेक्ट करू शकता जे पण तुमच्या बजेटमध्ये फिट होतं. इंजेक्शन म्हणे की बेस्ट असतं, सो त्याचं कॉस्ट वुड बी अराउंड 10,000 एव्हरी 3 months. ओके. आणि जे पिल्स असतात टेस्टोस्टेरोन ब्लॉकर्सचे ते जास्त स्वस्त असतात, आय थिंक 300-400 रुपये महिन्याला. आणि त्या बाबतीत इस्ट्रोजन पिल्स पण असतात जे नॉर्मल वुमेन पण घेतात जेव्हा त्यांना मेनोपॉज होतो. ओके. ते पिल्स पण आय थिंक 300-400 ला येतात, आणि तुम्ही तसं पकडलं तर महिन्याला 2-3 हजार खर्च येतो. आणि जेव्हा ते चेंजेस पण सुरू झाले हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीचे, मी बिगेस्ट चेंज वॉज एनर्जी लेवल्स लो झाले. जसं माझं माइंड फंक्शन करत होतं ते चेंज झालं. माझं टेस्ट प्रेफरन्सेस चेंज झाले. म्युझिक टेस्ट चेंज झाली. लाईक असं होतं की मी चेंज होती ॲज अ पर्सन. असं नाही की नुसतं फिजिकल बाबतीत चेंज होत आहे, मेंटल पण आहे, इमोशनल पण आहे, फिजिकल पण आहे. फिजिकलमध्ये मी मसल लॉस एक्सपिरियन्स केला, जास्त फॅट वाढलं बॉडीमध्ये. ओके. स्टॅमिना कमी झालं, आणि त्याच्या बाबतीत माझं जे परफॉर्मन्स होतं क्रिकेटमध्ये ते खूप कमी झालं. आणि त्यावेळी तू भारतात होतीस का? UK मध्ये होतीस. ओके. मग तेव्हा असं वाटलं नाही एका क्षणी पण की हे बरोबर करतोय ना आपण? हो, म्हणजे हळूहळू त्याची अलाइनमेंट येत होती बॉडी आणि माइंड मध्ये. टू बी ऑनेस्ट तेच एक गोष्ट होती जी मला लाईफमध्ये हवी होती, आणि मला ते हेल्प करत होतं. काही प्रॉब्लेम एक्सटर्नल असो, हे जे मला फील होतं इनर पीस, ते काही अजून आणू नाही शकत, आणि तेच इनर पीस मला हेल्प केली टफ टाइम्सने गुजरायला. बरोबर आहे. आता हा झाला बायोलॉजिकल भाग, म्हणजे आपण कशा पद्धतीने हॉर्मोन थेरपी घेऊन एका आपल्यामध्ये जे टेस्टोस्टेरॉन्स असतात ते ब्लॉक करून पुरुषाने स्त्री होण्याची वाटचाल, ज्याच्यामध्ये एस्ट्रोजन हे हॉर्मोन आपल्याला दिलं जातं. मग त्याची सप्लिमेंट असेल किंवा इंजेक्शन असेल. पण त्या व्यतिरिक्त आता खूप गोष्टी असतात, म्हणजे केस कसे असावेत, स्किन कशी असावी, किंवा बॉडी हेअर हा पुरुषांच्या बाबतीमध्ये एक वेगळा प्रॉब्लेम असतो. तर ह्याच्यासाठी काय केलंस तू? सो हॉर्मोन्स जेव्हा तुम्ही घेतात ते सबस्टॅन्शियली कमी होतं, पण जेव्हा फेसचं असतं त्याच्यासाठी तुम्हाला लेझर हेअर रिमूव्हल करावं लागतं. मग त्याची कॉस्ट असतात. लेझर हेअर रिमूव्हल केलं मी, त्याचे 10-12 सेशन्स केले, आणि आताही सुरू आहेत. बट आता काही ग्रोथच नाही हॉर्मोन्स मध्ये 1.5 वर्षापासून राहिलं. ते हळूहळू कमी होत ग्रोथ कमी झाली. पण त्यामुळे अर्थातच तुला ज्या पद्धतीचं रूप हवंय त्याच्याकडे तू प्रवास करतेस. पण तू म्हणालीस की हा प्रवास पूर्ण नाही झालेला. म्हणजे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी झालेली असली आणि त्याच्यानंतर बाकीचं फिजिकल सुद्धा,
म्हणजे शारीरिक पातळीवरती, केस असू देत किंवा सौंदर्य असू देत, यावरती तू काम केलं असलंस तरी तुला पुढे प्रवास करायचा आहे, तो टप्पा नक्की काय असणार आहे हे तू आम्हाला सांगू शकशील का? सो त्याच्यानंतर पण सर्जरीज असतात. मी पण प्लॅन करत आहे अजून सर्जरीज करायला, आणि मी नुसतं नॅव्हिगेट करत आहे स्टेप बाय स्टेप कसं पुढे जायचं. पण हो, या सगळ्या प्रवासामध्ये तुला मानसिक पातळीवरती आणि भावनिक पातळीवरती सपोर्ट कसा मिळत होता? कारण खचायला होत होतं कधी किंवा कळत नव्हतं की हे काय घडतंय? हा, सो बेसिकली ह्या सगळ्या प्रवासामध्ये HRT वगैरे चालू असताना मानसिक दृष्ट्या कधी असं खचायला व्हायचं का? आणि त्यावेळेला कोण मदतीला असायचं? काउन्सिलिंग काही वेगळं होतं का? हा, आतापर्यंत काउन्सिलिंग सुरू आहे, कारण ट्रान्झिशनिंग जे असतं ते खूप हार्ड असतं, कारण तुम्ही ऍडजस्ट करतायत स्वतःसोबत आणि वर्ल्ड सोबत पण. मग त्याच्यात काही लोक असतात जे नेगेटिव्ह वे मध्ये रिॲक्ट करतात आणि तुम्हालाही ते नेगेटिव्हली अफेक्ट करतं, कारण तुमचं ट्रान्झिशन कम्प्लिटली झालं नाही. मग तुम्हालाही तसं वाटतं की कधी होणार हे सगळं, कधी मला ते सॅटिस्फॅक्शन भेटेल, कधी माझं ट्रान्झिशन कम्प्लीट होईल ताकी मी जस्ट नॉर्मली जगू. त्या सगळ्याच्या वेळेस पण काउन्सिलिंगची गरज असते आणि ते खूप हेल्प करतं जेव्हा तुम्हाला मेंटली काय कोप करायचं असेल प्रॉब्लेम सोबत, किंवा जे डिप्रेशन येतं फ्रॉम बिंग साईडलाईन फ्रॉम द सिस्टम, किंवा लोक नेगेटिव्हली रिॲक्ट करतात, तुम्हाला काही नेगेटिव्ह एक्सपिरियन्स झाले कारण आता तुम्ही पोरीसारखे राहतायत. सो ते सगळं बरोबर. बरोबर आहे. आणि हा सगळा प्रवास चालू होता आणि तू एक गोष्ट स्वतःच म्हणालीस की मी लंडनमध्ये जाऊन करू शकले, UK मध्ये सॉरी, आणि मी त्या बाबतीमध्ये लकी आहे की मला हे करता येऊ शकतंय, कारण तसं प्रिव्हिलेज, तशा पद्धतीची जी काही रिसोर्सेस आहेत ते तुला प्राप्त आहेत आता. पण जे लोक अशा अवस्थेतनं जातात आणि ज्यांच्याकडे अशा पद्धतीचे रिसोर्सेस नाही आहेत, त्यांना मदत अवेलेबल आहे, उपलब्ध आहे? हो, काही फंड्स असतात, काही ट्रस्ट आणि ऑर्गनायझेशन्स असतात जे हेल्प करतात ट्रान्स लोकांना, आणि असे मोठे कंपनीज पण आहेत जे जॉब ऑफर करतात आणि त्याच्यासोबत सर्जरीज किंवा काही प्रोसिजर असेल ते कव्हर करतात. बरं, हे भारतात पण आहे? हो. म्हणजे तुम्ही काम करू शकता, शिवाय तुम्ही त्यातनं पैसे करू शकता आणि तुमचं ट्रान्झिशन पूर्ण करायला तुम्हाला सपोर्ट करते ती कंपनी. बरं, आणि असे मेडिकल फंड्स पण काही असतात किंवा काही NGOs पण आहेत? सो इंडियामध्ये इन्शुरन्समध्ये या बाबतीत काहीच नाही. इन्शुरन्स कंपनीज हे सगळं कव्हर नाही करत, पण बाहेर ते करतात, US, UK मध्ये किंवा ऑस्ट्रेलिया झालं. पण इंडियामध्ये मी जेव्हा चेक केलं तेव्हा इंडियामध्ये कोणतेही सर्जरीज किंवा प्रोसिजर्स असतात ते म्हणतात की हे कॉस्मेटिक प्रोसिजर्स आहेत. पण जे ट्रान्स लोक असतात, जे डिस्फोरिया असतं त्यांच्यासाठी लाईफ किंवा डेथची सिच्युएशन असते. बरोबर. सो ते थोडं इग्नॉरन्स आहे त्यांच्याकडून आणि लॅक ऑफ एज्युकेशन आहे या बाबतीत. पण जेव्हा हे पण सुरू होईल मग लोकांना अजून ती एक सपोर्ट सिस्टम भेटेल सिस्टम कडून. बरोबर आहे. आणि ती सपोर्ट सिस्टम वाढवायची आणखीन गरज आहे. त्या मुद्द्यावरती आपण येऊच या, कारण लोकांना हे किती अजून पटलंय का नाही पटलेलं हे याच्यावरती आपण येऊया परत. पण आता या सगळ्यात एक आणखीन महत्वाचा मुद्दा असा आहे की तुझी ओळख तू मिळवण्यासाठी एक गोष्ट तुझ्यापासून दूर गेली आणि ती म्हणजे क्रिकेट. म्हणजे निघालेली नाहीये पण तुझं अजूनही क्रिकेटवरती प्रेम आहे. आता क्रिकेट कसं खेळायचं, कारण तू अंडर-19 मुंबईच्या टीम मध्ये होतीस. अंडर-16 आणि अंडर-19 पॉंडिचेरी 2 वर्ष खेळले मी. म्हणजे तू उत्तम क्रिकेट खेळत होतीस आणि तुझा पुढचा त्याच्यातला प्रवास आणि करिअरही चांगलंच असणार होतं. मग आता त्याच्यासाठी तू काय करणार आहेस, तू कसं फाईट करणार आहेस की पुन्हा एकदा तुझा खेळ तुझ्या जवळ यावा? आता त्या बाबतीत ती अगेन की लोकांना याच्याबद्दल आयडिया नाही. लोकांना वाटतं की तुम्ही नुसतं पोरीचे कपडे घालून तुम्ही येत आहेत खेळायला, पण ट्रान्झिशन जे असतं मेडिकल ट्रान्झिशन ते खूप इंटेन्स असतं. आणि जसं मी माझे चेंजेस सांगितले, हॉर्मोन थेरपीवर राहायचे, ते चेंजेस खूप ड्रास्टिक असतात. लाईक मला स्वतःला माहित नव्हतं की एवढं ड्रास्टिक होणार, नॉट अंटिल मी हे सगळं गो थ्रू केले. जसं की काय घडतं नक्की शरीरात? सो फेमिनाइज होती शरीर, लाईक ब्रेस्ट डेव्हलपमेंट होतं, फेस राऊंड होतं, स्किन सॉफ्ट होते. त्याच्याऐवजी मसल लॉस होतं, बोन डेन्सिटी कमी होती, बोन स्ट्रेंथ कमी होते, कारण टेस्टोस्टेरॉन नाही बॉडीमध्ये. त्याच्यानंतर तुमचे ऑक्सिजन लेवल जे असतात, हिमोग्लोबिन लेवल्स, ते सगळे
खालती जातात एनर्जी लेवल्स. बरं. आणि मला एक इन्स्टन्स आठवते की मी एक शॉर्ट खेळत होती कव्हर ड्राईव्ह. हे तर 3-4 महिन्यावर हॉर्मोन्सवर असताना झालेलं. मी जेव्हा ते शॉर्ट खेळत होती, मी जशी ते पाय फुटवर्क करायची का बॅट स्विंग करायची ते नाही होत होतं आधी सारखं. ओके. आणि ते एक्सपिरियन्स झालं मला. आणि मी त्याच्यावरही खूप इंटरव्ह्यूजमध्येही सांगितलंय की मी अग्री करते की ट्रान्झिशन केल्यानंतर काही ट्रान्स वुमन असतात ज्यांच्याकडे ती अनफेअर ॲडव्हान्टेज असते, पण व्हॉट अबाउट द वन्स ज्यांच्याकडे ती अनफेअर ॲडव्हान्टेज नाही, त्यांनी सर्जरी किंवा प्रोसिजर्स केले. मी म्हणत आहे की एक स्ट्रॉंगेस्ट फिमेल क्रिकेटर घ्या, वीकेस्ट फिमेल क्रिकेटर घ्या आणि 2 मार्जिन क्रिएट करा. समजा झालं स्ट्रेंथ, एन्ड्युरन्स, स्टॅमिना, ऑक्सिजन लेवल्स, ते सगळं घ्या आणि एक मार्जिन क्रिएट करा. सो आणि केस बाय केस बेसिसवर ट्रान्स वुमनला ते टेस्टच्या अंडरगोन होऊ द्या. त्याच्यानंतर ते फिट झाले तर का नाही खेळू शकत, कारण क्रिकेट शेवटी तर एक स्किल बेस्ड स्पोर्ट आहे. आता शारीरिक ॲडव्हान्टेज तुमच्याकडे नाही ट्रान्झिशन नंतर, मग तुम्हाला अजून काय या बाबतीत बोलला की सेफ नसणार किंवा फेअर नसणार. म्हणजे तुला थोडक्यात कुठेतरी असं म्हणायचं आहे की एखादा सगळ्यात जास्त कमकुवत असलेला पुरुष आणि सगळ्यात शक्तिवान असलेली स्त्री यांच्या ताकदीचं किंवा बेसिकली ताकदींचं मीडियन कुठेतरी काढावं, मध्य काढावा. मी नाही, वीकेस्ट फिमेल आणि स्ट्रॉंगेस्ट फिमेल. ओके. नॉट मेल, कारण मेल कॅटेगरीचं नाही गोष्ट चालू येते. ओके. मी त्याच्यातही म्हणेल की आता तुम्ही म्हणतायत की ट्रान्स वुमन मध्ये अनफेअर ॲडव्हान्टेज असतो आणि मी पण ऍडमिट करते की काही लोकांमध्ये असतं ते, पण ट्रान्स मेनचं काय? तुम्ही आर्यन पाशाला बघा. आर्यन पाशा एक ट्रान्स मॅन आहे, ट्रान्स बॉडी बिल्डर आहे. तो ट्रान्झिशन केल्यानंतर तुम्ही त्याला बघेल आणि सांगणार की याला अलाउड नाही ट्रान्समेन मध्ये खेळायला. असं कसं होऊ शकतं? म्हणजे तुम्ही नुसतं फोटोज बघा किंवा फोटोज अटॅच करायचे. आपण दाखवूया फोटो नक्की. हा, मग मी तेच म्हणत आहे. आता तुम्ही ट्रान्स वुमन मध्ये एक अनफेअर ॲडव्हान्टेज टॉपिक घेऊन तुम्ही म्हणतायत की नका खेळू, पण आता मेन मध्ये काय इश्यू आहे जो तुम्ही ट्रान्झिशन केलंय? पण मला एक प्रश्न असा पडतो की तुझ्या प्रेमापोटी तुला क्रिकेट खेळायचंय आणि ते आता ऑब्व्हियसली मुलींच्या टीम मध्ये खेळणं संयुक्तिक असणार आहे बिकॉज यू आर अ ट्रान्स वुमन. पण हे तू करत असताना मुलींना असं नाही का वाटणार की आमच्यावरती अन्याय होतोय? अगेन हे जे असतं हे लॅक ऑफ एज्युकेशन आणि अवेअरनेस कडून येतं. आणि मी जेव्हा ते पॉईंट सांगत आहे ते पॉईंट सगळे चेकमार्क करते. जेव्हा फेअरनेस येते, सेफ्टी येते आणि इन्क्लुजन येते, तिघही ऍस्पेक्ट जे असतात. मी अग्री करणार की ज्याच्याकडे अनफेअर ॲडव्हान्टेज आहे त्यांना नाही खेळू द्यायला. म्हणजे निवडायचं, प्रत्येक व्यक्तीच्या नुसार तो निर्णय घ्यायचा. एक सरसकट कुठल्याही पद्धतीचा नियम आपण त्याच्यासाठी लावू नये. जेनेरिक आम्ही ठेवूच नाही शकत, कारण हे खूप कॉम्प्लेक्स केसेस असतात. आणि तुम्ही म्हणतात की काही लोक म्हणतात की आता वुमेन्स स्पोर्ट्सच आता आलंय, तर आता हे ट्रान्स वुमन काय येतात? मी म्हणेल की आता वर्ल्ड मध्ये वुमेन वर ऑलरेडी अ मायनॉरिटी. Trans women are a bigger minority. World's less than 1% of population is trans. Okay. आणि त्याच्या आतलेही तुम्ही किती ट्रान्स ॲथलीट्स बघितले ते अजून मार्जिन्स कमी आहेत. मग आम्ही बेसिकली एक मायनॉरिटीला आणतोय ऑन अ फेअर बेसिस अँड फेअर ग्राउंड. त्यामुळे संधी समान मिळाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आहे. बरं, आता या सगळ्या याच्यामध्ये मला आणखीन असा प्रश्न तुला विचारायचा आहे की जेव्हा तुला किंवा तुझ्या आजूबाजूच्या लोकांना हे कळत होतं की एफेमिनेट एक कुठेतरी पर्सनॅलिटी तुझी आहे किंवा तुला आतून तसं वाटतंय, कदाचित मॅनरिझम मधनं पण तसं कुठेतरी बाहेर येत आहे, हे आधी नुसतं कळत असेल कदाचित, आणि मग नंतर एक दिवस तू निर्णयच घेतलास की मला आता ट्रान्स वुमन म्हणून जगायचं आहे. ज्या क्षणी तू पुरुषाच्या भूमिकेतनं एका स्त्रीच्या भूमिकेत यायला लागलीस तेव्हा कुठेतरी समाजाच्या दृष्टीने तुला लगेच कमकुवतपणा किंवा वल्नरेबिलिटी, म्हणजे सहज आता आपल्याला कोणी काहीही करू शकतं किंवा आपल्याला हरॅस करू शकतं, अशा पद्धतीचे अनुभव आले किंवा हे लगेच जाणवलं आजूबाजूच्या ह्याच्यातनं? कारण आता सडनली तुम्ही ट्रान्झिशन करतात तर तुम्ही एक इझी टार्गेट होतात, लाईक लेट्स से फॉर टॉक्सिक मेन टू मेक फन ऑफ ऑर हरॅसमेंट ऑर एनिथिंग. आणि मी पण हरॅसमेंट फेस केलंय, जे मी आधीच्या इंटरव्ह्यूजमध्ये मेन्शन केलंय.
सो त्याच्या बाबतीत पण मला आता बाहेर निघताना, मी जेव्हा दिल्लीमध्ये होती, मला सेफ वाटायचंच नव्हतं बाहेर एकटं निघायला, दिवस असो की रात्र. कारण बाहेर जातानाच लाईक माणसं असे बघतात की काय ऑब्जेक्टच आहेत आम्ही. ते ऑब्जेक्टिफिकेशन आलं, ते जे बायका नेहमी फेस करतात. त्याच्यासोबत म्हणजे मी काही स्टोरीज पण ऐकल्यात बायकांची की त्यांना हरॅसमेंट कसं होतं. ट्रान्स वुमेनचंही ऐकलंय. सो मी टू बी ऑनेस्ट लाईक आय एम लकी की मला त्या एक्सटेंटवर मी काही फेस नाही केलंय, लाईक फिजिकली बिंग असॉल्टेड. बट हो, लाईक UK मध्ये असताना 1-2 माणसं होते जे ट्राय टू लाईक टच मी अँड येस. सो ते सगळं होतं एक पार्ट बासून. पण तेव्हा पण एक ते स्कॅरी फॅक्टर असतं की समजा तुम्ही आता ट्रान्झिशन करतात आणि समोरच्या व्यक्तीने असं येऊन केलं तर मी काय म्हणू त्या देशामध्ये राहून. पण बरोबर आहे, हे खूप भीतीदायक आहे. जेव्हा अशा पद्धतीचा एखादा व्हायलंट हिंसक प्रसंग घडतो की ट्रान्स वुमनवरती कोणी अटॅक केलाय किंवा क्रॉस ड्रेसरच्या बाबतीमध्ये पण हे बऱ्याचदा ऐकायला आलेलं आहे, तर असं करताना त्याच्या मागे तिरस्कार म्हणजे हेट्रेड जास्त आहे असं वाटतं का? बायका जे नेहमी सहन करतात की कोणीतरी अचानक तुमच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यासाठी सरसावलंय, अशा पद्धतीच्या गोष्टी, कारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तर नक्की कुठली गोष्ट वाटते की होमोफोबिया किंवा ट्रान्सफोबिया हा जास्त त्यातनं दिसून येतो? डेफिनेटली. कारण हे जे एक्सपिरियन्सेस असतात ते ट्रान्स वुमन किंवा कोणी लाईक आम्ही समजा कोणाला बघितलं हू वी नो इज अ ट्रान्स वुमन, मग काही लोक तेच टार्गेट बनवतात. आणि त्या बाबतीत पण या सिस्टममध्ये काय इश्यू आहे की लेट्स से ट्रान्स वुमन इज रेप्ड, तर तिच्यावर जो रेप करतो त्याच्यावरचे चार्जेस आहेत, इट्स नॉट द सेम ॲज इफ अ मॅन rapes a cisgender woman. ओके. हो, हे पण एक गोष्ट मला कळाली आणि मला हे पटलंच नाही. कारण रेप तर रेप असतं, इट्स स्टील अ क्राईम. पण तुम्ही या ट्रान्स वुमन आणि वुमेन मध्ये का तसं डिफरन्सेस ठेवताय आणि का 2 वर्ष ठेवताय ट्रान्स वुमेनसाठी आणि 6 ते 7 वर्ष का सिसजेंडर वुमेनसाठी? मग त्याच्यात तुम्ही काय म्हणायचं ट्राय करताय? हे धक्कादायक आहे. आणि खरं तर मला सुद्धा मी निशब्द आहे या क्षणी, माझ्याकडे याच्यावरती काही उत्तरं नाही आहेत. खूप प्रश्नच आहेत इनफॅक्ट, आणि त्याची उत्तरं आपण शोधत राहायचाच किंबहुना हा प्रयत्न आहे आज आपण जे करतोय ते. आणि दुसरं म्हणजे मगाशी तू म्हणालीस तो पण एक प्रश्न आहे की अचानक कोणीतरी एक दिवस, अनेक लोकांना असं वाटतं, आता किती % लोकांना, भारतीयांना अजूनही असं वाटतं, ते तू मला सांग, वाटत असेल ते की काय बाबा कोणीतरी आज उठलं अचानक आणि म्हणायला लागलं मी तर आता पुरुषच आहे, कालपर्यंत ती स्त्री होती, किंवा कालपर्यंत पुरुष असलेला एक माणूस म्हणायला लागला की मी आजपासून स्त्री आहे आणि मग नंतर काय मला स्पोर्ट्सच खेळायचंय किंवा असं मला काहीतरी करायचंय आणि त्याच्यात मला ती सूट हवी त्या जेंडरची किंवा त्याचा फायदा जो असतो तो हवाय, असा जो एक ॲटिट्यूड आहे, हा जो दृष्टिकोन आहे, तो भारतीय समाजात अजून किती आहे आणि त्यांना तू काय सांगशील? आता त्या बाबतीत आय डोंट थिंक की कोणी पब्लिकली ट्रान्झिशन करेल, त्यांच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली किंवा सोसायटीमध्ये कम आउट करेल अँड ट्रान्झिशन करेल, अँड दॅट टू नॉट मेडिकली, जस्ट सोशली टू गेट अदर जेंडर्स बेनिफिट्स. कारण मी स्वतः कोणाला असं बघितलं नाही, पण अशी लोक असतील. आणि मी परत म्हणेल की स्पोर्ट्सचं जे इश्यू आहे त्याच्यावर अगेन केस बाय केस बेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या पर्सनचं बॉडी हॉर्मोन्स सगळं टेस्ट करूनच ते नंतर एलिजिबिलिटी आणू शकतात. बरोबर आहे. पण भारतीय समाज तयार आहे या गोष्टीला? माझा मुद्दा हा आहे की किती % तयार आहे असं वाटतं? आय थिंक भारतीय समाज प्राईडच्या बाबतीतच घेऊन खूप नवीन आहे, ऑल्दो प्रोग्रेस आहे, पण जस्ट कॉज समाजमध्ये तेवढी अंडरस्टँडिंग नाही, त्याच्यामुळे नाही की आम्ही प्रोग्रेस थांबवू. बरोबर आहे. हे आज नाही तर 5-10 वर्षानंतर कोण ना कोण तर बोलणारच. मी एकटी नाही या इश्यूमध्ये, कारण मला माहिती खूप फिमेल क्रिकेटर्स पण आहेत ज्यांना ट्रान्झिशन करायचं आहे फ्रॉम फिमेल टू मेल, पण त्यांनी ट्रान्झिशन केलं तर त्याच्यानंतर त्यांना जागा नाही क्रिकेट खेळायला. अशी लोक आहेत. म्हणजे त्या फेन्सवरती असलेली, त्या सीमेवरती उभी असलेली पण खूप माणसं आहेत की ज्यांना जर थोडासा आणखीन पॉझिटिव्ह हे मिळाला समाजाकडनं तर ते आनंदाने ट्रान्झिशन करतीलही. लिगली आता कसं आहे की हा गुन्हा नाहीये,
म्हणजे एक तर ट्रान्सजेंडर म्हणजे तिसऱ्या सेक्सला, लिंगाला भारतामध्ये नेहमी स्थान होतं. म्हणजे मेल, फिमेल आणि थर्ड जेंडर हे आपल्याकडे नेहमी असत आलेलं आहे. पण त्या व्यतिरिक्त जे डिक्रिमिनलायझेशन झालेलं आहे, इज इट इनफ का अजून पण पुढे काही पावलं उचलणं गरजेचं आहे याबद्दल? डिक्रिमिनलायझेशनला मी म्हणेल की फर्स्ट स्टेप आहे. आणि जसं UK मध्ये जी सिस्टम व्हायचं की तुम्ही ट्रान्झिशन आहे तर गव्हर्नमेंट तुम्हाला सपोर्ट करते ट्रान्झिशनसाठी, ते फ्री प्रोसिजर्स देत आहेत, फ्री सर्जरीज देत आहेत ट्रान्स लोकांसाठी. तसं सिस्टम सेट केलं पाहिजे. आणि अगेन लोक तिथे खूप अंडरस्टँडिंग आणि एक्सेप्टिंग आहे या बाबतीत. कारण जेव्हा ब्रिटिशर्स स्वतः आलेले कॉलनायझेशनच्या वेळी त्यांनी आमच्या मनात टाकलं की हे सगळं चुकीचं आहे. आणि आता तेच जे आहेत जे याच्यावर प्रोग्रेस केलंय जास्त कम्पेअर्ड टू अस. बरोबर आहे. मग ते व्हॅल्यूज आणि ते जे आहे ते एज्युकेशनमुळे आमच्याकडे नाही आहे तेवढी. जॉब अवेलेबिलिटी म्हणजे काम करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं यामध्ये सुद्धा काही फरक करणं गरजेचं आहे. जे मोठे कंपनीज आहेत त्यांच्यात आहे स्कोप ट्रान्स लोकांसाठी किंवा मायनॉरिटीजसाठी येऊन काम करायला, हेल्प आउट करायला. मी रिसेंटली गोदरेजमध्ये होते. अच्छा. मग तिथे मी खूप लोकांना बघितलं जे ट्रान्स होते किंवा गे होते, लेस्बियन होते, ते सगळे येऊन काम करतात एका सेफ स्पेसमध्ये. त्यांना ते सपोर्ट पण आहे सर्जरी आणि हॉर्मोन्ससाठी. सो ते एक चांगलं होतं गोष्ट. पण अगेन हे एक मेन स्ट्रीम ॲस्पेक्टवर झालं. आम्ही वर्ल्ड वाईड नाही, ऑल ओव्हर द कंट्री हे इम्प्लिमेंट केलं इन ऑल ॲस्पेक्ट्स, ऑल लेवल्स. तर इल बी जस्ट ब्युटिफुल. येस, मला वाटतं प्राईड मंथच्या निमित्ताने आपण हा एक प्रश्न आणि संदेश शासनापर्यंत, अथॉरिटीजपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया की कशा पद्धतीने महाराष्ट्रात सुद्धा जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून दिली जाईल समाजामध्ये पण, आणि त्यानंतर नोकरी, धंदा या सगळ्याच बाबतीमध्ये, खेळामध्ये सुद्धा जसं तू म्हणालीस. बरं, आता अगदी जनरल प्रश्न मला तुला विचारायचा, कारण तुझं ट्रान्झिशन एक मुलगी म्हणून झालेलं आहे आणि मी तुला म्हटलं की तू एक सुंदर मुलगी आहेस. मग तुला काय आवडतं? इंडियन कपडे जास्त असतात का वेस्टर्न कपडे जास्त आवडतात? साडी नेसायला आवडते का तुला? मी आतापर्यंत एकदाच साडी घातली आणि ते मी एक्सप्लोअर करत आहे. कारण मी UK मध्ये होती तर मला माहित नव्हतं कसं काय करायचं. म्हणजे मी स्वतःच ट्रान्झिशन करत होती, स्वतःच सगळं फिगर आउट करत होती, कपडे वगैरे काय माझ्यावर चांगलं दिसेल काय नाही. आताही मी सांगेल मी वेस्टर्न क्लोथ जास्त घालते, पण मला इंडियन क्लोथ्स पण खूप आवडतात. आणि मला लेहंगा घालायची, साडी घालायची. अरे वा, मस्त. पण मग लेहंगा घालायचा आहे, साडी नेसायची, तर एका सर्वसामान्य मुलीप्रमाणे मला लग्नही करायचं आणि लग्नात लेहंगा घालायचं असं पण स्वप्न आहे तुझं? हो आहे. पण अगेन लग्न जे आहे मी ते लिगली, मला वाटत नाही मी लिगली काय गव्हर्नमेंटला इन्व्हॉल्व्ह करेल, पण मला ते सेरेमनी जे असतात ते सगळं करावं असं वाटतं. बरोबर आहे, ते तुझ्यासाठी लग्न असेल, लिगली नसलं तरी तो वेगळा मुद्दा आहे. बरं, कोणी तुझा असा क्रश आम्हाला सांगू शकशील का? म्हणजे हॉलिवूड, बॉलिवूड, वेब सिरीज, थिएटर, मला माहिती नाही, कोणीही, मला खूप आवडेल ऐकायला. ब्रॅड पिट आहे हॉलिवूडमध्ये. नाईस. ते एक होतं. आणि बॉलिवूडमध्ये मला ऋतिक रोशन आहे क्रश. पण अरे वा, क्या बात आहे, मस्त. हो नक्कीच, तो सगळ्यांचाच हार्टथ्रोब आहे. क्रिकेट खेळत असताना कोणाला आदर्श मानलं होतंस तू किंवा अजूनही मानतेस क्रिकेटमध्ये? म्हणजे माझं कोणी आयडल नव्हतं, पण मी एक ॲडमिरेशन होतं एका पर्सनसाठी, तो कोहली होता. आणि आता खेळायचं जे स्टाईल आहे, खेळायचं जे स्कोप आहे, मला तर यशस्वी जयस्वाल आणि अभिषेक शर्मा आवडतात. तू कोहलीचा उल्लेख केलास. फायनली RCBने आता IPL जिंकली आहे आणि मला वाटतं बाबा तुझे कोच होते RCBचे, राईट, एका पॉइंटला. सो किती आनंद झाला RCB जिंकल्यावर यावेळेला? खूप, म्हणजे सगळ्यांनाच झालं, कारण 18 वर्षांपासून लोक थांबलेले त्याच्यासाठी आणि ते फायनली झालं. आणि म्हणजे मला असं वाटतं की पप्पा होते, कोच होते कोहलीचे इंडियन टीम सोबत RCB मध्ये असताना, आणि जे त्यांच्या टायमाला नाही झालं ते आता फायनली होऊन झालं. क्या बात आहे, मस्त. त्यामुळे तुला खूप आनंद झाला. आणि आज प्राईड मंथच्या निमित्ताने तू ABP माझावरती आलीस आणि इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस. काही प्रश्न चुकले पण असतील, म्हणजे अप्रोप्रिएट नसतील, पण तरीही तू त्यांची उत्तरं दिलीस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता तू क्रिकेटर म्हणून तू पुढे वाटचाल करशील अशी आमची शुभेच्छा आहेस, पण जरी तसं नसलं तरी इन्फ्लुएन्सर म्हणून, मॉडेल म्हणून सुद्धा तू तितकीच चमकशील आणि तू एक उत्तम प्रतिनिधी आहेस LGBTQI कम्युनिटीची. सो खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.